ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्लीमध्ये पक्षाच्या खासदारांच्या भेटीगाठी घेणार। इंडिया आघाडीच्याही नेत्यांसोबत संवाद। पवारांना भेटणार का याची उत्सुकता। संजय राऊतांच्या टीकेनं दिल्लीमध्ये पवारांच्या घरी असलेल्या सर्वांना धक्का, पण दस्तूरखुद्द पवारांची प्रतिक्रिया फक्त मिश्किल हास्याची। खासदार निलेश लंकेंची माहिती। राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचा अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र। उपनेते पदाचा राजीनामा। आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। शिंदेंकडून साळवींचं स्वागत तर सामंत बंधूंकडूनही हिरवा कंदील। भाजपचे आमदार सुरेश धस आज पालकमंत्री अजित पवारांना भेटणार। पूर्ण 5 वर्षातल्या डीपीडीसी कामाच्या चौकशीसाठी भेट। उमेदवारी दाखल करताना माहिती लपवल्याबद्दल परळीच्या फौजदारी न्यायालयाची धनंजय मुंडे यांना नोटीस। करुणा मुंडेंच्या तक्रारीवरून दाखल खटल्यामध्ये कारणे दाखवा नोटीस। हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता। दिग्गजांना धोबी पछाड देत सांभाळणार प्रदेशाध्यक्षपदाची धुरा। सूत्रांची माहिती। पुढील वर्षी फक्त महायुतीच्याच उमेदवाराला निधी मिळणार। कुडाळमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणेंचं वक्तव्य। भाजपची ताकद वाढवण्यावरही भाष्य। सोलापूरकरांच्या व्हिडिओमध्ये अद्याप आक्षेपार्ह सापडलेलं नाही। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। गरज पडल्यास चौकशीसाठी बोलावणार असल्याची तयारी। राजकीय पक्षांच्या निवडणुकींच्या आधी मोफत योजनांच्या घोषणावरती सुप्रीम कोर्टाची नाराजी। मोफतमुळे लोक ऐतखाऊ बनत असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजे पीएमएलएचा उद्देश कुणालाही तुरुंगात डांबणं नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। सुनावणीच्या दरम्यान ईडीलाही झापलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट। व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक। अहमदाबाद वनडेमध्ये भारताची इंग्लंडवरती 142 धावांनी मात। 357चा पाठलाग करताना इंग्लंड 214 वरती ऑल आऊट। गिलच्या शतकानंतर गोलंदाजही प्रभावी। मालिका 3-0 खिशात। शिर्डीमध्ये आज साई परिक्रमा महोत्सव। हजारो भाविक सहभागी। पारंपरिक वाद्यांच्या तालामध्ये आणि साई नामाच्या जयघोषामध्ये शिर्डीच्या परिक्रमेस सुरुवात। प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं दीर्घ आजारानं काल रात्री निधन। 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।